श्री स्वामी समर्थ मंडळी, रामकृष्ण हरी. तर चला, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यामध्ये रविवारी जे आपण व्रत करतो त्याची पूजा मांडणी कशी करायची ते. त्यासाठी अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान अशा कमेंट देखील करा. तर आपण चला पूजेला सुरुवात करूया. ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी आपण स्वच्छ गंगाजलाचा शिडकाव करून गोमंत्राचा शिडकाव करून घ्यायचा आहे सर्वात प्रथम. किंवा तुम्ही अंगणामध्ये देखील ही पूजा मांडू शकता तुळशीपाशी. पण आम्ही मुंबईमध्ये राहत असल्यामुळे मी अंगणात मांडत नाही आहे. मी माझ्या देवघराच्या समोरच पूजा मांडणी करत आहे. त्यासाठी आपण सर्वात अगोदर स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे. पूजा करून घेतल्यानंतर त्यावरती चौरंग किंवा पाट ठेवून घ्यायचा आहे व पाटावरती लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे. आणि ही पूजा सूर्यदेवाची असल्यामुळे आपण सूर्य उदयाच्या टायमालाच ही पूजा सकाळी लवकर करून घ्यायची आहे. अंघोळ लवकर करून लवकर पूजा मांडणी करून घ्यायची आहे सकाळी. तर सर्वात प्रथम आपण दीप प्रज्वलन करून घेणार आहोत. त्यानंतर आपण गणेशाची देखील पूजा करणार आहोत. आमच्या इकडे पौष महिन्यामध्ये प्रत्येक सुवासिनी रविवारचं व्रत करते व उपवास करते, पूजा मांडणी देखील करतात. तुमच्याच्याने जर शक्य नसेल पूजा मांडणी करणे तर तुम्ही किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दुसऱ्याकडून देखील ही पूजा मांडणी करून घेऊ शकता व व्रत स्वतः धरायचे. त्यानंतर आपण अक्षता ठेवून त्यावरती गणेशाची देखील स्थापना करून घेणार आहोत व त्यांना देखील हळदी कुंकू लावून स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, पूजन करायचं आहे. त्यानंतर आपण सूर्यदेवाची पूजा करणार आहोत. जर तुमच्याकडे सूर्यदेवाचा फोटो असेल किंवा चित्र असेल तुमच्याकडे काही तसं तर तुम्ही त्याची पूजा करू शकताय. माझ्याकडे फोटो किंवा चित्र नाही आहे, त्यामुळे मी अशा रांगोळीने सूर्यदेवाची प्रकृती तयार करून घेत आहे व मी त्याचीच म्हणजे सूर्यदेव म्हणून पूजा करणार आहे. तुम्ही देखील तसं करू शकताय. व पूजा करता वेळेस आपण पूर्व दिशेकडे तोंड करून पूजा मांडणी करायची आहे. कारण सूर्य हा पूर्व दिशेला उगतो, त्यामुळे आपण पूजेची मांडणी ही पूर्व दिशेकडे पाहून करायची आहे. सूर्यदेव काढून घेतल्यानंतर आपण रानुबाई काढून घेणार आहोत त्याच्या बाजूला व गोकर्ण देखील काढून घेणार आहोत. जर तुमच्याकडे सूर्याचे देवाचे फोटो असेल तर त्यावरती बाकीचे सगळे चित्र असतातच हे, त्यांची पूजा करून घ्यायची. व जर तुमच्याकडे नसेल ना फोटो तर माझ्यासारखं असं तुम्ही पाटावरती रांगोळीने काढून घ्यायचं आहे व त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे त्या सगळ्याची. त्यानंतर देवासमोर आपण धूप दीप लावून घ्यायचा आहे. अगरबत्ती मी पहिल्यांदा लावायचे विसरले, ते आत्ता लावून घेत आहे. त्यानंतर आपण देवाला फळे व वाणाचं वंसाचं जे सामान असतं ना संक्रांतीच्या वेळेस आपण वापरतो ते देवासमोर ठेवून घ्यायचं आहे. व देवाला गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे. मी याच्यात 5 ड्रायफ्रूट घेतले आहेत व गूळ आणि तीळ हे देखील त्यात ठेवून घ्यायचं आहे देवाला प्रसाद म्हणून. हे मी ठेवलं आहे व देवाला पाणी देखील ठेवलं आहे. त्यानंतर आपण सूर्यदेवाची पूजा करून घ्यायची व सूर्यदेवाला जल अर्क म्हणजे अर्पण करायचं. जल अर्पण करता वेळेस सूर्यदेवाची सर्व नावांचा स्मरण करायचं. किंवा तुम्हाला येत नसेल ना तर भास्कराय नमः असं म्हणून जरी तुम्ही अर्घ दिला सूर्याला तरी देखील चालतो. ही पहा माझी पूजा मांडणी अशी दिसत आहे. तुमच्याकडे करतात का हा व्रत व करतात तर कसा करतात ते देखील मला सांगा कमेंटमध्ये नक्की. आमच्या इकडं अशी पूजा मांडणी करतात व्रताची व उपवास धरतात.
या उपवासाला फक्त एकच वेळेस जेवण केलं जातं, म्हणजे रात्री आपण उपवास सोडू शकतोय. पूर्ण दिवसभरात एकदाच मिठाचं सेवन करायचं आहे. त्यामुळे तुम्ही दिवसा वाटलंच तर फळं खाऊ शकताय, पण